भारताचा इतिहास म्हणजे केवळ राजा महाराजांच्या गोष्टी नाहीत, तर या मातीने पाहिलेल्या सत्तांचा एक मोठा काळ आहे. हजारो वर्षांपूर्वी मौर्य साम्राज्यापासून सुरू झालेला हा प्रवास मुघल, मराठे आणि शेवटी इंग्रजांपर्यंत येऊन थांबला. या काळात अनेक मोठी राज्य उभी राहिली, ज्यांनी भारताला सोन्यासारखे दिवस दाखवले. पण अंतर्गत वाद आणि परकीय आक्रमणांमुळे ती नष्टही झाली. प्रत्येक सत्तेने जाताना या देशाला एक नवीन ओळख दिली. आज आपण याच सत्तांचा संपूर्ण प्रवास अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणार आहोत, ज्याने आपला भारत आज आहे तसा घडवला. आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय-टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. कथेची सुरुवात होते अशा एका काळापासून, जेव्हा भारत 16 महाजन पदांमध्ये विखुरलेला होता. आचार्य चाणक्य नावाच्या एका महापुरुषाने एक स्वप्न पाहिलं, अखंड भारत. त्यांनी एका सामान्य मुलाला, चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवलं. मौर्य साम्राज्याने पहिल्यांदाच अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत एकच ध्वज फडकवला. सम्राट अशोकाच्या काळात हे साम्राज्य शिखरावर होतं, पण कलिंगच्या भीषण युद्धानंतर अशोकाने हिंसेचा त्याग केला. शांततेचा हा मार्ग राज्यासाठी नैतिकदृष्ट्या महान ठरला, पण लष्करी दृष्टीने कमकुवत. अशोकाच्या मृत्यूनंतर अंतर्गत बंडाळी माजली आणि मौर्यांचा अवाढव्य डोलारा पत्त्यांसारखा कोसळला. मौर्यांच्या अस्तानंतर भारताच्या मध्यभागी गुप्त साम्राज्याचा सूर्य उगवला. हा काळ म्हणजे कलेचा आणि विज्ञानाचा सुवर्णकाळ. आर्यभट्ट आणि कालिदास याच मातीत घडले. पण सुखाच्या या दिवसात हुन नावाच्या परकीय रानटी टोळ्यांची नजर लागली. गुप्त राजांनी अनेक वर्ष या आक्रमकांना रोखलं, पण वारंवार होणाऱ्या युद्धांनी साम्राज्याची तिजोरी रिकामी केली. अंतर्गत फितुरी आणि कमकुवत वारसदार यांमुळे या सुवर्ण काळाचा अंत झाला आणि भारत पुन्हा छोट्या राज्यांमध्ये विखुरला गेला. गुप्त साम्राज्यांच्या पडझडीनंतर भारत पूर्णपणे विखुरला गेला होता, पण याच काळात भारताच्या प्रादेशिक संस्कृतींनी आकार घेतला. उत्तरेत कनौजच्या सत्तेसाठी पाल, प्रतिहार आणि राष्ट्रकूट या तीन मोठ्या घराण्यांमध्ये तब्बल 200 वर्ष त्रिपक्षीय संघर्ष चालला. हा तो काळ होता जेव्हा भारताची प्रादेशिक भाषा, कला आणि मंदिर स्थापत्यकला शिखरावर होती. पश्चिमेला राजपुतांनी वाळवंटांच्या कडाकपेरातून आपली शौर्यगाथा लिहिली, तर पूर्वेला पाल राजांनी बौद्ध धर्मांचा प्रसार केला. जरी एक केंद्रीय सत्ता नसली तरी भारत आर्थिकदृष्ट्या इतका श्रीमंत होता की जगाच्या नजरा या भूमीकडे वळल्या होत्या. या श्रीमंतीच्या कथा ऐकून पश्चिमेकडील आक्रमकांनी भारतावर स्वारी करण्याची स्वप्न पाहू लागली. उत्तर भारत जेव्हा आक्रमकांशी लढत होता, तेव्हा दक्षिण भारतात चोल राजांनी जगातील सर्वात शक्तिशाली आरमार उभं केलं होतं. कावेरीच्या तीरावरून त्यांनी थेट इंडोनेशिया आणि श्रीलंकेपर्यंत आपली सत्ता गाजवली. सातवाहन राज्यांनी महाराष्ट्राच्या भूमीतून व्यापाराची सुवर्णगंगा वाहती केली. पण इथली शोकांतिका हीच होती की हे राजे परकीय आक्रमकांपेक्षा आपापसातच जास्त लढले. पल्लव, चालुक्य आणि पांड्य यांच्यातील याच अंतर्गत संघर्षाने दक्षिणेची ताकद हळूहळू क्षीण केली. 10व्या शतकाच्या सुमारास उत्तर भारतातील राजपुतांचे राज्य होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या वीरांनी परकीय आक्रमकांना अनेकदा धूळ चारली, परंतु जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यातील वैयक्तिक वादाचा फायदा मोहम्मद घोरीने घेतला. 1992च्या तराईंच्या युद्धानंतर भारताचे फासे पलटले. दिल्लीवर इस्लामी सत्तेची पकड बसली. गुलाम, खिलजी आणि तुघलक घराण्यांनी भारताच्या संस्कृतीवर आणि संपत्तीवर मोठे आघात केले. इथूनच भारताच्या सामाजिक रचनेत मोठे बदल व्हायला सुरुवात झाली. 1526 मध्ये बाबरने पानिपत जिंकलं आणि मुघल साम्राज्य सुरू झालं. अकबरानं सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं धोरण ठेवलं, म्हणून मुघल टिकले. शहाजहानने ताजमहाल सारखी वैभवशाली स्वप्न वास्तवात उतरवली. पण औरंगजेबाच्या काळात साम्राज्याची भूक एवढी वाढली की त्याने संपूर्ण दक्षिण भारत जिंकण्याचा अट्टहास केला. 27 वर्ष तो दक्षिणेत लढत राहिला. या अवाढव्य विस्तारामुळे साम्राज्यावरचं नियंत्रण सुटलं आणि तिजोरी रिकामी झाली. मुघलांच्या विनाशाची उलटी गिनतीही त्यावेळीच सुरू झाली. ज्यावेळी उत्तर भारतात दिल्ली सल्तनतचा जोर होता, त्यावेळी दक्षिण भारतात तुंगभद्रा नदीच्या काठी विजयनगर नावाचं एक अफाट आणि श्रीमंत हिंदू साम्राज्य उभं राहिलं. कृष्णदेवराय यांच्यासारख्या महान राज्यांच्या काळात विजयनगर हे व्यापाराचं आणि कलेचं जागतिक केंद्र बनलं. त्यांनी बहामनी सुलतानांना रोखून धरलं आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचं जतन केलं. मात्र 1565 मध्ये तालिकोटाच्या युद्धात चारही सुलतानांनी एकत्र येऊन विजयनगरचा नाश केला. विजयनगरच्या अस्तामुळे दक्षिणेत राजकीय पोकळी
निर्माण झाली. पण याच पोकळीतून पुढे शहाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नेतृत्वाने स्वराज्याची बीजे रोवली. हा काळ भारतीय इतिहासाचा असा वळणबिंदू होता जिथे परकीय सत्तेला स्थानिक भूमीतून कडाडून विरोध होऊ लागला होता. मुघलांच्या अस्ताच्या काळात सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातून एक गर्जना झाली. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. औरंगजेबासारख्या महासत्तेला मराठ्यांनी चिकाटीने हरवलं. महाराजांनंतर पेशव्यांच्या काळात मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि अटकेपार झेंडे लावले. 18व्या शतकात मराठे हेच भारताचे खरे रक्षक होते. पण 1761च्या पानिपतच्या युद्धात झालेली प्रचंड जीवितहानी आणि त्यानंतर घरातीलच भाऊबंदकी यामुळे मराठी सत्तेला ग्रहण लागलं. मराठे आणि मुघल जेव्हा सत्तेसाठी झुंजत होते तेव्हा समुद्र किनाऱ्यावर इंग्रज आपली जाळी विणत होते. त्यांनी तलवार न वापरता आधी बुद्धी आणि व्यापाराचा वापर केला. फोडा आणि राज्य करा या नीतीने त्यांनी एका राज्याला दुसऱ्यांविरुद्ध लढवलं. 1818 मध्ये मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारताला पूर्णपणे गुलाम केलं. भारताची संपत्ती लुटून त्यांनी लंडन भरलं. पण त्याच काळात त्यांनी रेल्वे आणि शिक्षणही आणलं, जे नकळतपणे त्यांनाच भारी पडणार होतं. इंग्रजांच्या 150 वर्षांच्या जुलमी राजवटीला भारतीयांनी 1857 मध्ये पहिलं मोठं आव्हान दिलं. त्यानंतर क्रांतीची मशाल पेटली. भगतसिंगांचं बलिदान, सावरकरांचं कष्ट, सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना आणि महात्मा गांधींची अहिंसक चळवळ या सर्वांनी मिळून इंग्रजांना पळताभुई थोडी केली. 15 ऑगस्ट 1947 ला अखेर ब्रिटिश सत्तेचा सूर्य मावळला. भारताने राजेशाही नाकारून लोकशाहीचा स्वीकार केला. भारताचा इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा आपण विखुरले गेलो, जेव्हा जेव्हा परकीयांनी आपल्यावर राज्य केलं, मौर्यांपासून मराठ्यांपर्यंत आणि मुघलांपासून ब्रिटिशांपर्यंत प्रत्येकाने या देशाला काहीतरी दिलं. कुणी वास्तुकला दिली, कुणी प्रशासन दिलं, तर कुणी शौर्याचा वारसा दिला. आजही भारत याच संघर्षातून तावून सुलाखून निघालेला एक शक्तिशाली देश बनलाय. त्याचा पाया प्राचीन संस्कृतीने रचलाय आणि कळस आधुनिक लोकशाहीने सजलाय. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.